लाने साहेब वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सीएच्या तोंडाला काळो फासण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मात्र हे प्रशासन हलकडून जागा झालं. यांनी त्या पेशंटवरती उपचार केले. तुम्ही आज पाहणी केली, काय बदल दिसलाय, काय सांगणार? आम्हाला पेशंटच्या नातेवाईकाने 3 दिवसापूर्वी कॉल केला होता आणि आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते या ठिकाणी पावसात धावून आलो होतो. आम्हाला जसं पेशंटच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही इथं आलो, सीएससी चर्चा केली. त्यांनी आम्हाला नातेवाईकांना आम्हाला सांगितलं की बाबा सीएस सोबत आरोग्य मंत्र्याचं बोलणं करून दिलं. त्या रागाच्या कारणाने ते आम्हाला त्या ठिकाणी रिफर करत आहे. आम्ही त्या सीएसला कॉल केला माझ्या फोनवर आणि सीएसला आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगितलं की ताबडतोब याचा उपचार ह्या ठिकाणावर करा, इथून याला हलवू नका आणि आपलं एवढं मोठं हॉस्पिटल असून काय कामाचं आहे म्हणून आम्ही त्यांना इथल्या जे आरोग्य अधिकारी आहे सीएस त्यांना आम्ही या ठिकाणी जॉब विचारला आणि त्यांनी तातडीने त्यांना इथं आयसीयू मध्ये भरती करून त्यांचा इलाज त्या ठिकाणावर चांगल्या पद्धतीने केला. आम्ही त्याची आता पाहणी केलेली आहे. त्या जो पेशंट होतं अनिता राजू ससाने, ते मला वाटतं शहागनचं पेशंट आहे. ते आता एकदम समाधानीकारक पेशंट आहे. आम्ही त्यांना भेटलो, आता त्याची प्रकृती विचारली, ते पण एकदम चांगलं झालं, कोणी टॉर्चर केलं नाही. आमचं म्हणणं असं आहे की इथल्या सीएसला की बाबा जसं या नातेवाईकाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना इथं येऊन दमदाट्या केल्या, काळा फासण्याचा इशारा दिला, याच्या राखाने आणि याच्या दणक्याने हे काम जसं त्यांचं या ठिकाणी पेशंटचा इलाज चांगला केला, आयसीयू मध्ये भरती करून ताबडतोब त्याला पाणी करून, तसं सर्व पेशंटला या ठिकाणी चांगलं पाण्यात यावा. आणि आता या असं आम्हाला नोटीस आला बघा. आम्ही फक्त इशारा दिला तर आम्हाला या ठिकाणी असं नोटीस देण्यात आलं इथल्या पोलिसांना. आम्ही काय अशा नोटिसाला भीती घालीत नाही आणि आम्ही अशा नोटीसला भीत बी नाही. कोणताही गुन्हा दाखल झाला तर हरकत नाही. अगर कधी यांना खरोखर जर 2 दिवसामध्ये जर ते इलाज नसता केला तर खरोखर सीएच्या तोंडाला काढ नसतं भारतात आम्हाला विजय आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणलं नसतो, मी तुमच्यासमोर आलो नसतो.